Good morning, students. Today we are going to learn the remaining part of our fifth lesson article. In today's grade, we are going to learn the remaining part of that lesson. That means the use of a or and use of the. Okay, it is related with definite article and indefinite article, class 6 standards. Now look here. Let's start. Okay, we use a or an apart from its use referred to before. Okay, we already learned some part of use of a or an. आपण सुरुवातीलाच पाहिलेले आहे काही भाग की ए आणि an कुठे वापरला जातो, पण त्या भागाव्यतिरिक्त दुसरा पार्ट जो आहे इन द सेन्स ऑफ वन ॲज. ओके, ज्यावेळेस सेन्स ऑफ वन असेल, ज्यावेळेस एक या अर्थाने वापरायचं असेल तर त्यावेळेस आपण कुठला आर्टिकल वापरणार आहोत, ए किंवा an वापरणार आहोत. ज्यावेळेस आपण बोलताना सेन्स म्हणजे बोलण्याचा अर्थ मीनिंग काय असेल, वन असेल, रेफर करत असेल तर त्यावेळेस आपण ए किंवा an आर्टिकल वापरतो. फॉर एक्झाम्पल लुक हियर, प्लीज वेट ए मिनिट. ए मीन्स एक मिनिट. वन या अर्थाने जर असेल तर त्यावेळेस आपण इनडेफिनेट आर्टिकल वापरतो, जे की काय आहे ए. नाउ द सेकंड वन पॉइंट इज हियर टू से व्हाट काइंड ऑफ थिंग और पर्सन समथिंग और somebody is or somebody's job is. ओके, ज्यावेळेस आपल्याला काय सांगायचंय, से व्हाट काइंड ऑफ थिंग्स कुठल्या पद्धतीची आहे, कोणत्या प्रकारची आहे, थिंग्स किंवा पर्सन और समथिंग और somebody is. आता ती somebody असेल किंवा समथिंग असेल, एखादी वस्तू असेल किंवा व्यक्ती असेल, ती कशा पद्धतीची, व्हाट काइंड ऑफ थिंग, कोणत्या पद्धतीची आहे हे सांगण्यासाठी त्यावेळेस आपण काय करतो, इनडेफिनेट आर्टिकल ए किंवा an वापरतो. लुक हियर, दिस इज ए युजफुल बुक. आता या बुक विषयी आपण बोलतोय, पण ते बुक कसं आहे, हे नाउन आहे बुक, याबद्दल आपण बोलतोय की युजफुल आहे. व्हाट काइंड ऑफ, त्याची क्वालिटी सांगत असताना आपण त्यापूर्वी इनडेफिनेट आर्टिकल वापरलेले, किंवा युजफुल म्हणजे काय, उपयोगी. आता हे बुक उपयोगी आहे, याच्यापूर्वी आपण आर्टिकल वापरलेला आहे ए. What kind of that things or person, that time we use indefinite article a or an. Now my aunt is a doctor. My aunt is a doctor. या ठिकाणी आपण काय केलेले की क्वालिटी सांगण्यासाठी किंवा काय आहे हे सांगण्यासाठी आपण काय वापरलेले, indefinite article वापरलेले a doctor. To say what kind of thing or person something or somebody is or somebody's job. एखाद्याचा जॉब काय आहे, कशा पद्धतीचा आहे, त्याबद्दल बोलताना सुद्धा आपण इनडेफिनेट आर्टिकल वापरत असतो. नाउ नेक्स्ट पॉइंट ऑफ दिस टॉपिक, दॅट इज द यूज ऑफ द. आता यूज ऑफ द आपण पाहणार आहोत. ओके, नाउ डेफिनेट आर्टिकल आहे, निश्चित उपपद आहे, आर्टिकल मध्ये उपपद. ओके, द यूज बिफोर कॉमन नाउन्स विच आर नेम्स ऑफ थिंग्स युनिक ऑफ देअर काइंड. बघा, नेम्स ऑफ यूज कॉमन नाउन्स आहेत, त्याच्यापूर्वी आपण काय करतो, विच आर नेम्स ऑफ थिंग्स, जे की नाव आहेत थिंग्स वस्तूचे, युनिक ऑफ देअर काइंड, आणि काय एक युनिकनेस आहे त्यांच्यामध्ये, किंवा ते एक एकमेव असल्यासारखे आहेत, युनिक आहेत. लुक हियर, ऑफ विच देयर इज ओनली वन थिंग, किंवा मग त्या काय आहेत, ओनली वन थिंग आहेत, एकमेव आहेत, अशा थिंगच्या पूर्वी आपण डेफिनेट आर्टिकल वापरत असतो. फॉर एक्झाम्पल द सन, काय आपलं द सन. आता सन कशी आहे, ओनली वन थिंग आहे ना, सो दॅट हियर वी यूज, आणि ऍज वेल एज युनिक आहे, त्यामुळे आपण काय करतो की हे डेफिनेट आर्टिकल त्याच्या पूर्वी वापरतो, सनच्या पूर्वी द. नाव मून सुद्धा आपण काय केलेलं आहे, मूनच्या बिफोर आपण द वापरलेले, युनिक थिंग असल्यामुळे त्याच्या काइंडची, त्याच्यामुळे आपण द हे वापरले. द स्काय, द अर्थ. रिमेंबर दिस. ज्या वेळेस एखाद्या वर्डची सुरुवात वॉवेल्सने होत असेल आणि त्याच्या पूर्वी जर द आर्टिकल आलं तर त्याचं प्रोनाउन्सिएशन काय होतं, दी होतं. काय होतं, दी अर्थ. लक्षात असू द्या की ज्यावेळेस याच्या समोर वॉवेल्सचा लेटर आला असेल, वर्ड्स चालू होणारा वर्ड्स, काय होईल, आर्टिकलच्या पूर्वी द या आर्टिकलच्या नंतर येणारा वर्ड्स आणि वॉवेल्सने सुरू होत असेल तर द चं प्रोनाउन्सिएशन काय होतं, दी अर्थ. लक्षात राहील, दी अर्थ. नाउ
the sun, the moon, the sky and the earth. Now next point is here, look here. The is used before common nouns when the name of an animal, plant or other things is taken as a type of its class. बघा कॉमन नाउन्स आहेत आणि जे काय करतात कॉमन नाउन्स when a name of animals, animals नेम असेल किंवा प्लांट्स असेल किंवा अदर थिंग्स असेल ते काय करतात टेकन अ टाइप ऑफ इट्स क्लास आणि ते काय करतात टाइप ऑफ क्लास म्हणजे त्यांच्या पूर्ण वर्गाचं रिप्रेझेंट करत असतील कॉमन नाउन तर त्यावेळेस आपण काय करतो डेफिनेट आर्टिकल वापरतो. फॉर एक्झाम्पल लुक हियर एक्झाम्पल फर्स्ट वन द काउ इज ए युजफुल एनिमल. या ठिकाणी या काउ काय एक नाउन आहे कॉमन नाउन आहे आणि याच्यापूर्वी आपण डेफिनेट आर्टिकल वापरलेले द. काउ काय करते पूर्ण रिप्रेझेंट करते पूर्ण एनिमलचं काउ मधल्या नेम ऑफ एनिमल्स म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण काउ आल्या. सो असं जर कॉमन नाउन असेल तर त्याच्या बिफोर आपण डेफिनेट आर्टिकल यूज करतो जे की असतं द. द काउ इज ए युजफुल एनिमल फुल स्टॉप. The ostrich, ostrich सुद्धा एक हे आहे पक्षी. The ostrich, okay. The ostrich is a huge bird. बघा huge bird म्हणजे मोठा पक्षी आहे ostrich आणि याच्यापूर्वी सुद्धा आपण डेफिनेट आर्टिकल घेतलेला आहे. नेक्स्ट the banyan is a kind of fig tree. ओके banyan म्हणजे वडाचं झाड आणि fig tree आहे. रिमेंबर दिस. याच्या पूर्वी सुद्धा आपण काय केलेलं आहे द हे आर्टिकल डेफिनेट आर्टिकल वापरले. डू नॉट से अ काइंड ऑफ ए फिग ट्री. आता हे अशा पद्धतीने वापरायचं नाही. फिगच्या अगोदर ए हे आर्टिकल वापरायचं नाही ते एक कॉमन एरर आहे. ओके नाउ वी कॅन यूज डेफिनेट आर्टिकल व्हेन वी यूज द वर्ड्स व्हिच यूज इन कॉमनली. ओके now look here the use with adjective which do not work of nouns as. Okay the use of adjective, the use of the is used. आता the हे डेफिनेट आर्टिकल वापरलं जातं कधी with adjective. adjective सोबत वापरलं जातं विशेषणा सोबत वापरलं जातं which do not the work of nouns which do the work of nouns जे की काय करतं नाउनचं काम करतं. असं ऍडजेक्टिव्ह जे की नाउनचं काम करतं त्यांच्यापूर्वी आपण काय करतो द वापरतो. फॉर एक्झाम्पल लुक हियर द पुअर आर ऑफन हॅपियर दॅन द रिच. या ठिकाणी आपण वापरलेला आहे द. आता पुअर काय एक ऍडजेक्टिव्ह आहे पण या ठिकाणी रोल काय करतं हे ऍडजेक्टिव्ह रोल कशाचा करतं नाउनचा रोल करतं. कशाचा रोल करतं नाउनचा रोल करतं. त्यावेळेस आपण काय करत असतो की डेफिनेट आर्टिकल त्याच्या पूर्वी घेत असतो की हे ऍडजेक्टिव्ह आहे पुअर आणि ते जर नाउन म्हणून वापरलं असेल डू द वर्क ऑफ नाउन नाउनचं काम जर करत असेल ऍडजेक्टिव्ह तर अशा वेळेस आपण त्याच्या पूर्वी डेफिनेट आर्टिकल घेतो आणि ते कोणतं असतं द. रिमेंबर दिस द पुअर आर ऑफन हॅपियर दॅन द रिच. या ठिकाणी रिच सुद्धा ऍडजेक्टिव्ह आहे ते नाउनचं काम करतं त्याच्या पूर्वी सुद्धा आपण काय केलेलं आहे द हे आर्टिकल वापरलेलं आहे. रिमेंबर दिस. नाउ ओके now look here the is used with adjective which do the work of nouns जे की नाउनचं काम करतात आणि या ठिकाणी आपण एक्झाम्पल पाहिलं the poor are often happier than the rich. या ठिकाणी rich सुद्धा ऍडजेक्टिव्ह आहे जे काय करतं नाउनचं काम करतं. नाउ सेकंड एक्झाम्पल honor the brave. ओके या ठिकाणी ब्रेव काय एक विशेषण म्हणून आलेलं आहे पण ते कशासाठी करतं ऍज अ नाउनचं काम करतं. त्याच्यासाठी आपण डेफिनेट आर्टिकल घेतलेलं आहे ऑनर द ब्रेव. ब्रेव म्हणजे धाडसी व्यक्ती जे आहे त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे त्यांचा सन्मान केला पाहिजे त्यांचा मान ठेवला पाहिजे ऑनर. ओके एच हे सेमी वॉवेल आहे एच सायलेंट असतं आणि त्याच्या समोर आपण ऑनर करतो लक्षात असू द्या. नेक्स्ट फीड द हंग्री. ओके फीड द हंग्री या ठिकाणी काय केले हंग्री जे आलेले भुकेला पण हे ऍज अ नाउन म्हणून आलेले ऍडजेक्टिव्ह आणि सो बिफोर दॅट ऍडजेक्टिव्ह हियर वी यूज द डेफिनेट आर्टिकल वापरलेले. क्लॉथ द नेक. ओके जे उघडे आहेत त्यांना कपडे द्या म्हणजे हे नाउनचं काम करतं जरी हे विशेषण असलं तरी. तर अशा पूर्वी आपण काय करतो की जे ऍडजेक्टिव्हचं काम करतात नाउन
किंवा ऍडजेक्टिव्ह जे नाउनचं काम करतात त्यांना आपण त्याच्यापूर्वी आपण काय करत असतो, द हे डेफिनेट आर्टिकल लिहित असतो किंवा मेन्शन करत असतो. नाव हिअर फॉर द फादरलेस. आता फादरलेस म्हणजे काय, ऑर्फन. ऑर्फन म्हणजे काय, अनाथ. फादरलेस ज्यांना आई वडील नाहीत किंवा पॅरेंट नाहीयेत असे हे काय, फादरलेस एक ऍडजेक्टिव्ह आहे आणि ते नाउन म्हणून काम करतं. त्याच्यापूर्वी आपण द हे डेफिनेट आर्टिकल मेन्शन केलेले. नाव द नेक्स्ट यूज. ओके, दिस वन इज आय थिंक द यूज ऑफ बिफोर कॉमन यूज. आपण कॉमनचं पण पाहिलं, हा फर्स्ट यूज होता. दिस वन इज सेकंड, दिस वन इज थर्ड अँड दिस वन इज fourth. Now the is used before the superlative adjective. The कधी वापरलं जातं, superlative adjective च्या सोबत वापरलं जातं. And adjective like first, second, third आणि जे adjective of numbers आहेत त्याच्यापूर्वी सुद्धा हे काय केलं जातं, definite article वापरलं जातं. For example बघू, राधा is the cleverest girl in the class. या ठिकाणी आलेलं क्लेव्हर. ओके, रिमेंबर दिस, क्लेव्हर हे पॉझिटिव्ह आहे पण क्लेव्हरेस्ट असल्यामुळे सुपरलेटिव्ह झालं आणि सुपरलेटिव्ह डिग्रीच्या पूर्वी आपण काय करतो, डेफिनेट आर्टिकल द यूज करत असतो. राधा इज द क्लेव्हरेस्ट गर्ल इन द क्लास. नाव जवाहरलाल नेहरू वॉज द फर्स्ट प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. या ठिकाणी फर्स्ट याच्या अगोदर सुद्धा आपण हे डेफिनेट आर्टिकल घेतलेला आहे. ओके, नाव आय होप you can easily understand the use of a and the use of definite article the. That is the first one, unique of their kinds. The things which are the unique things, before that things we use the definite article. ज्या things unique आहेत त्यांच्यापूर्वी आपण the definite article यूज करतो. Then common nouns आहेत, जे common nouns आहेत, names of animals आहेत किंवा plants जे रिप्रेझेंट करतात त्यांच्या ग्रुपचं, टाइप ऑफ क्लास त्यांचं जे स्वतःचे जे क्लास रिप्रेझेंट करतात त्यांच्या बिफोर आपण काय करतो, द हे आर्टिकल यूज करतो. देयर वी यूज द definite article. Okay, and next one is when the adjectives play a role as a noun. ज्यावेळेस adjective विशेष जे विशेषण आहेत नाउनचं काम करत असतील तर बिफोर दॅट adjective we use the. ओके, बिकॉज the use as a noun, ते नाउन म्हणून वापरलेले असतात त्यापूर्वी आपण डेफिनेट आर्टिकल वापरतो. and next one in the superlative adjectives, before the superlative adjectives च्या बिफोर आपण काय करतो, the हे डेफिनेट आर्टिकल यूज करतो. ओके, I hope you can easily understand the all content related with this use. The remaining part of this lesson we will see in next video. Thank you.